स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 1996 नंतर पहिल्यांदाच स्वबळावरती उतरलेल्या काँग्रेस आय ह्या राष्ट्रीय पक्षानं भिंगळोली जिल्हा परिषद गणातनं जमीर मागजनकर आणि भिंगळोली पंचायत समिती गणातनं कांदीर बुडोडकर यांना आपल्या हात ह्या चिन्हावरती निवडणूक रिंगणामध्ये उतरवलंय। याशिवाय वंचित बहुजन आघाडीला समर्थन देत त्यांच्या उमेदवारांना आपला पाठिंबाही दिलाय। या संदर्भात तालुका अध्यक्ष संतोष मांढरे, शहर सेक्रेटरी श्रीपाद कोकाटे, उमेदवार कादीर बुरोंडकर आणि जमीन मागजनकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तालुकावासियांशी संवाद साधला। सर्व धर्म समभावाचं तत्वाचं पालन करत तालुक्यातील सर्वसामान्य समाज घटकांचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आहे, असंही यावेळी पार्टीच्या वतीनं विशेषत्वानं प्रतिपादित करण्यात आले। सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो। मी संतोष अशोक मांढरे, मंडणगड तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष। आपण जी आता निवडणूक जाहीर झालेली आहे, सार्वत्रिक निवडणूक पंचायत समिती जिल्हा परिषद, या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा वंचित आणि बसापा याबरोबर आपली आघाडी आहे। या निवडणुकीमध्ये पंचायत समिती भिंगळोली या गणामध्ये आपण एक सीट पक्षा थ्रू दिलेली आहे। भिंगळोली गणामध्ये कादीरबाई बुरोंडकर आणि जिल्हा परिषद गट भिंगळोली या ठिकाणी जमीर मागजणकर यांची आपण काँग्रेस पक्षामार्फत एक सीट दिलेली आहे। त्यानंतर वंचित आणि बसापा मार्फत 2 सीट बानकोट गटामध्ये दिलेल्या आहेत, एक तुळशी गणामध्ये आणि एक बानकोट जिल्हा परिषद गटासाठी। आमचा ह्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही फिरत असताना तालुक्यामध्ये वेगवेगळ्या समस्या आम्हाला जाणवल्या, त्याच आम्ही जाहीरनाम्यामध्ये देखील त्याचा उल्लेख अगोदरच केलेला आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे की शिक्षणाच्या संदर्भात मंडणगड तालुक्यामध्ये दर्जेदार शिक्षण नाही आहे। क्वालिटीचं शिक्षण मिळणं हे प्रत्येक रहिवाशाचं, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, ते मिळत नाही आहे। इथं उच्च शिक्षण आपल्या तालुक्यामध्ये नाही आहे। फिरत असताना गावोगावचे रस्ते आम्हाला खराब आढळले, रस्ते व्यवस्थित नाही आहेत, आरोग्याची सोय नाही आहे तालुक्यामध्ये आरोग्य विभागामध्ये डॉक्टर्स नसतात, औषध उपचाराचा अभाव आहे। त्यानंतर रोजगाराची निर्मिती होणे तालुक्यामध्ये खूप गरजेचं आहे, रोजगार निर्मिती करणं गरजेचं आहे आणि तो मुद्दा आमच्या पक्षाचा प्रमुख असेल। असे बरेचसे मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांवरती आपण काँग्रेस पक्षामार्फत ही सीट लढत आहोत। अब्दुल कादीर उमर बुरोंडकर, पंचायत समिती भिंगळोली गणातून निवडणुकीसाठी उभा आहे। सर्व नागरिकांना आणि मी तिथे जात आहे प्रचारासाठी, तो मी छोटे कुठल्याही राजनीतीवाले काही काम तिथे केलेलं नाही। रस्ते खराब आहेत, गावातले लाईट नाही आहेत, अनेक पाण्याची लोक टंचाई सांगतायत, इतर अनेक गोष्टी आहेत असे माझ्या नजरेखालून गेलेले आहेत। यासाठी मी भिंगळोली पंचायत आणि भिंगळोली हे शहराच्या जवळ असताना पण आणि तिथं अनेक प्रॉब्लेम आहेत की दवाखान्यामध्ये अनेक डॉक्टर नसतात, ॲक्सिडेंट झाला तर पोस्टमॉर्टमला कोण, अनेक गोष्टी आहेत। ह्यासाठी मी एक पंचायत समितीसाठी निवडणुकीसाठी उभा आहे आणि सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की येणाऱ्या 5 तारखेला बटन नंबर 3 काँग्रेसचा हात बघून 3 नंबरला मला भरपूर मतदान करा आणि मला विजयी करा। मी तुमच्या समस्या सोडवील अशी 2 शब्द बोलतो आणि मी शब्द थांबवतो।